सरकारच्या वर्षपूर्तीनंतर राज्यात ऑडिट होणार, सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही असंही सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी। विनायक, आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो राहिला आपल्याला पाहायला मिळाला। जे जुने मंत्री होते त्यांना काढून नव्या मंत्र्यांना संधी जी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा चर्चा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की वर्षभराचा ऑडिट जो आहे तो या सगळ्या यांचा होणार आहे आणि सध्या कुठलीही अशी गोष्ट नाही की विस्तार जो आहे तो होईल, सध्याच्या मंत्र्यांना हटवलं जाईल अशी कुठलीही गोष्ट नाही। सध्या आम्ही निवडणुकीकडे फोकस जो आहे तो करतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे सध्या अशा पद्धतीने कुठलाही विस्तार जो आहे तो ज्या पद्धतीने गुजरातमध्ये झाला तसा आपल्या महाराष्ट्रात होईल अशी स्थिती नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत जे आहे ते दिले आपल्याला पाहायला मिळतात। आज मुख्यमंत्र्यांची जे आहे ते पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा जे आहेत ते मारतायत आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आपल्याला पाहायला मिळतात। विनायक, आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे आहेत। तुर्तास तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पाहूयात पुढची बातमी। तर तुर्तास सरकारच्या वर्षपूर्तीनंतर राज्यात ऑडिट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार असल्याचं देखील सूत्रांकडून सांगितलं जातं। तुर्तास तरी गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा कोणताही निर्णय नसल्याचंही सूत्र सांगतायत।